रूप पाहता लोचनी, 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 रूप
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा कदिदास विष्णूचे कदिदास विष्णूचे विसंबेना बाळमाता ऐसा लढा पाडावा कैसा लढा पाडावा विसंबेना बाळमाता कैसा लढा पाडावा कैसा लढा पाडावा कैसा लढा कधी गर्भवास कदिदास विष्णूचे कदिदास विष्णूचे कदिदास विष्णूचे कदी गर्भवास कदिदास विष्णूचे कदिदास विष्णूचे कदिदास विष्णूचे त्रिभुवने ज्याची सत्ता तुका रक्षिता तुझाला तुका रक्षिता तुझाला तुका रक्षिता तुझाला त्रिभुवने ज्याची सत्ता तुका रक्षिता तुझाला तुका रक्षिता तुझाला तुका रक्षिता तुझाला कधी गर्भवास कदिदास विष्णूचे कदिदास विष्णूचे कदिदास अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार किंवा संसारा न देखती गर्भवास कदिदास विष्णूचे विसंबेना बाळा माता तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कदिदास विष्णूचे तुका म्हणे त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया किंवा त्रिभुवनी ज्याची सत्ता तुका रक्षिता तो झाला न देखती गर्भवास कदिदास विष्णूचे पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर यदक्षरमानाख्यम आनंदम भज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. थोडा आवाज कडक करा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज परमात्म्याला शरण गेलेल्या भगवत भक्ताला काय फलश्रुती प्राप्त होते त्या फलश्रुतीचा विचार सांगणारा अभंग आहे. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा आपल्या या पुतळेवाडीतील अत्यंत प्रतिष्ठित असणारा हा खरनार परिवार, या परिवारातील सर्व आप्तइष्ट सगळे सोयरे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण कैलासवासी हरिभक्तीपरायणा गंगा भागीरथी साखराबाई सीतारामजी खरनार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा जो सर्व परिवार आहे त्यामध्ये त्यांचे चिरंजीव श्री विलासराव सीतारामजी खरनार तथा त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती मंगलताई विलासजी खरनार तथा दुसऱ्या सुनबाई गंगा भागीरथी हिराबाई संजयजी खरनार तथा त्यांच्या कन्या संगीताताई ज्या सर्जेराव शिंदे यांना दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे सौभाग्यवती लताताई ज्या अशोकराव भालेराव यांना दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे गणेशजी संजय खरनार नातू, गायत्री गणेश खरनार नातसून, सौभाग्यवती रुपालीताई सौरभजी चौधरी ही नाथ, तसेच कुमारी साक्षी विलास खरनार ही एक नाथ, तसा कुणाल विलास खरनार हे एक नातू तथा सौभाग्यवती रोहिणीताई ज्या सोपानराव शिंदे यांना दिलेले आहेत, तसं सौभाग्यवती मुक्ताताई ज्या प्रदीपजी झनकर यांना दिलेले आहेत या नाती. हा सर्व नात नातू मुलगा सून तथा सर्वच खरनार परिवार यांनी आपल्या मातेच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आमचे परमार्थ स्नेही समाधान भाऊ यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी उपस्थित सर्व भजनी वैभव उपस्थित जे आहे ते आमच्या राहुल महाराजाच्या संस्थेतील सर्व टाळकरी मंडळी, आपल्या भागातील तथा वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आमचे वैभवजी महाराज वेलजाळेकर ते आहेत, आदरणीय गायनाचार्य आमचे शरद महाराज यांच्या दिघे यांची उपस्थिती आहे, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज खरात यांची उपस्थिती आहे. या सगळ्यांचे आभार मानतो आणि याहीपेक्षा तुमचे आभार मानतो. एवढी मोठी रणधुमाळी सोडून तुम्ही कीर्तनाला आले, कमाल आहे तुमची. निष्ठावान माणसं खरे तुम्हीच बघा. कारण महाराष्ट्राचा निकाल लागू न लागू आपल्या कीर्तनाचा निकाल लावला बघा त्यांनी. असो, पण त्यातूनही आपण सर्व मंडळी आलात त्याबद्दल तुमचे आभार. मी येईपर्यंत जे काही दृश्य होतं ते दृश्य असं आहे की या माता माऊल्या लोकाला म्हणत होत्या, कोणालाही म्हणायच्या, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, आणि त्या धर्माला त्या लाडक्या बहिणी पावलेल्या दिसतात. असो, जे काही असेल ते असेल, काय नाही महाराज. सरकार कोणतं येऊ, आपल्या 3 गोष्टी ठरलेल्या आहेत. 3 गोष्टी काय काय ठरलेल्या आहेत. सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याचा धिंगाणा चालणार. त्यानंतर आपण जे जी स्वप्न पाहिली होती ते धुळीत जाणार. आणि तिसरी गोष्ट, जे सरकार आलं त्याला दया येणार नाही शेतकऱ्यांची, विरोधकाला दया येणार. बस, हे कोणतंही सरकार येऊ, शेतकऱ्याचं दुर्दैव काय आहे, त्याची दया फक्त विरोधकाला येते, सत्ताधाऱ्यांना येत नाही. आपलं ठरलेलं आहे, उगाच काय तिथं जास्त डोकं लावायचंय. आपण कीर्तनात डोकं लावून 12पर्यंत जिकडं तिकडं करून तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. असो, तात्पर्य आहे का मंडळी, एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन आहे. खरं तर या मातेचं जीवन मोठं कष्टप्रद होतं. कष्टप्रद जीवन ही माता जगली, कारण तिच्या समोर कोरोनाच्या काळात त्यांचे पती, त्यांचे चिरंजीव हे डोळ्यासमोर गेले. ते दुःख पचवत पचवत ती माता जगत होती, चालत होती आणि या परिवारावर कृपेचं छत्र करत होती.
असं कृपाछत्रा करत करत त्या मातेने गेल्या वर्षी या तिथीला आपली इहलोकीची यात्रा संपवली आणि ती माता अनंतत्वात विलीन झाली. ऐका मंडळी, म्हणून एक मरणोत्तर केला जाणारा विधी हा वर्ष श्राद्ध आहे, पुण्यतिथी आहे. म्हणून मरणाच्या संबंधानं काही चर्चा व्हावी म्हणून या अभंगाची निवड आहे. ऐका मंडळी, काय माणूस या जन्माला आला ना, आल्यानंतर तो अनेक इच्छा जरी घेऊन आला असला तर त्या सगळ्या इच्छेचा अंतर्भाव शास्त्रकारानं 3 इच्छेत केलेला आहे. माणसाच्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या 3च इच्छेला धरून आहेत. 4थी इच्छा संभवू शकत नाही. हो, समजा कोणाला टमाटा आवडत असेल, कोणाला बटाटा आवडत असेल, पण ही जेवणाच्या संबंधाने इच्छा आहे, हे ध्यानात ठेवा. इच्छेचं भिन्न भिन्नता वैचित्र जरी, रुची वैचित्र जरी असलं, विषय वैचित्र याच्यात नाही. तसं माणसाच्या इच्छा अनेक जरी असल्या, बहुशाखा हेनंताश्च बुद्धयो अव्यवसायीना, गीता म्हणते की अव्यवसायी बुद्धीच्या शाखा अनंत असतात, अनेक बुद्धीचे तरंग. तरी जीवाच्या प्रामाणिक 3 इच्छा आहेत. कोणत्या कोणत्या? मोजा मंडळी. जीवाची पहिली इच्छा आहे मी कधीच मरू नये. जीवाची दुसरी इच्छा आहे मी कधीच दुःखी असू नये. आणि जीवाची तिसरी इच्छा आहे मी कधीच अज्ञानी असू नये. म्हणजे जीवाला अमरता, सर्वज्ञता आणि सुखरूपता ह्या 3च इच्छा आहेत. न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञाननाथ बाबा बोलले की काय असतं, एखादा मुद्दा मांडला तो वाद निर्माण होतो. एखादा मुद्दा का हो, आज स्वयंपाकाला घरात काय करायचं, काय भाजी करायची, तर घरात वाद होणं, निर्माण होणं साहजिक आहे. नवरा म्हणतो अगं मला असं वाटतं की मस्त तू वांग्याची भाजी करावी. काय म्हटलं नवरा? हो, वांग्याची भाजी. मुळव्याचं बघा आधी. मग काय करते? कारलं करा वाटतं. तेवढ्यात बारकं म्हणतं माय कारलं सोडून काय बी कर बरं. म्हणून बरं चला सध्या कांद्याची पात चालू, मस्त कांद्याची पातच करते. तेवढ्यात पोरगी म्हणते आई कांद्याची पात मी नाही खात. एखादी घरामध्ये भाजी करायची ठरली तर घरात काय निर्माण होतात? वाद निर्माण होतात. गावात एखादं काम करायचं ठरलं तर काय निर्माण होतात? वाद निर्माण होतात. पण काही गोष्टी निर्विवाद असतात. याला उदाहरण जर द्यायचं ठरलं, विधानसभेमध्ये शेतकऱ्याचं बिल माफ करायचं का नाही करायचं, वाद निर्माण होतो. शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं का नाही करायचं, वाद निर्माण होतो. आमचं एखादं बिल आणायचं का नाही आणायचं, वाद निर्माण होतो. आमदाराचा भत्ता वाढवायचा का वाढवायचा नाही, ह्याचा वाद निर्माण होत नाही. ते निर्विवाद बिल पास होतं. जसं निर्विवाद आहे तसं न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगा काय पडिये? न मरणे. आणि कसं आहे? निर्विवाद आहे. विठाला विठ्ठला. जीवाला मराव वाटत नाही मंडळी. चला बाकीचे 2 विस्तार आता मुद्दे करत नाही की जीवाला दुःख नको वाटतं, जीवाला सुखच असावं वाटतं, जीवाला अज्ञान नको वाटतं, त्याला ज्ञानच असावं वाटतं. मुद्दा फक्त इथपर्यंतच आणू आपण. सगळ्या जगाला, सगळ्या जीवाला आम्ही मरू नये अशी इच्छा आहे. न मरणे निर्विवाद जगा पडिये. ऐका मंडळी, बऱ्याच वेळेला असं असतं, माणसाला रुची असते पण प्रवृत्ती नसते. आपल्याला लय भारी पकवाजा व्हायचंय, ही रुची आहे पण प्रॅक्टिसलाच बसत नाही. म्हणजे रुची पण काय नाहीये, प्रवृत्ती नाही. या वर्षी या एकरामध्ये 50 क्विंटल कांदा काढायचा म्हणजे काढायचाच, पण कधी शेतात पाबर घेऊन नाही. म्हणजे रुची आहे पण काय नाहीये, प्रवृत्ती नाहीये. पण मरणाच्या बाबतीत असं आहे, जीवाची नुसती रुचीच आहे असं नाही, जीवाची मरण चुकवण्याकरता प्रवृत्ती सुद्धा आहे. जीव अनेक उपाय करतो मरण्याकरता. आम्ही मरू नये याच्या करता थोडंसं पोटात दुखायला लागलं की इनो घेतो, तेवढ्यावर नाही भागलं तर एखादी गोळी घेतो, तेवढ्यावर नाही भागलं तर डॉक्टरकडे इंजेक्शन करून घेतो, तेवढ्यावर नाही भागलं तर सोनोग्राफी करून बघतो नेमकं पोटात काय आहे. हो, मग सोनोग्राफीनं जे दिसायचं तेच दिसतं. माणसाच्या पोटाच्या आतलं दिसतं पण पोटातलं दिसत नाही. ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी धन्यवाद. पोटाच्या आत काय आहे हे सोनोग्राफीत दिसतं पण पोटातलं दिसत नाही. असो, तेवढ्यावर नाही भागलं तर इंडोस्कोपी करतो, केलोनोस्कोपी करतो. त्याच्यामध्ये जर काही विकृती निघाली गोळ्या औषध घेतो. तेवढ्यावर नाही भागलं तर एखादं ऑपरेशन करून घेतो. ही सगळे प्रयत्न कशाचे आहेत? आरोग्याच्या अंगाने प्रयत्न आहेत, कधी संपत्तीच्या अंगाने प्रयत्न आहेत, कधी कोण्या अंगाने प्रयत्न आहेत. हे सगळे प्रयत्न माणसाचे
मरण चुकवण्याकरता आहेत. पण मला सांगा बाबा, तुमचं वय काय आता? अरे बापरे, 87 वय. तुमच्या वडिलाची तब्येत कशी आहे? वडील गेले वय? बरं. आजोबा, पंजोबा? तुम्हाला पाठ भजनीच माणूस आहे ते. मग आता कोणाचा नंबर आहे? आपला नका म्हणून मला जगू द्या थोडं. ते आपला म्हणते आता एका कामाला झाले ना, मला थोडं जगू द्या, अजून थोडं भजन करू द्या मला. आज जा मेला पण जा मेला बाप मसना गेला. जा मेला पण जा मेला बाप मसना गेला. आज जा मेला पण जा मेला बाप मसना गेला. जा मेला पण जा मेला बाप मसना गेला. आज मेला पण जा मेला बाप मसना गेला. आज मेला पण जा मेला बाप मसना गेला. आज मेला पण जा मेला बाप आज मेला पण जा मेला बाप मसना गेला. तोही पैसा झाला. तू म्हणतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला. पर जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. जा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. तैसा झाला. तोही 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 तैसा झाला. बस झालं. आज जा मेला पण जा मेला. बघता बघता तुझं देखतची माझा आणि बाप मेला आज जा पण जा. सगळेच का हे तो का सब हे चालणार. प्रयत्न सगळ्याचे चालू आहेत मंडळी, पण अमर कोणी झालं नाही. कोणी पैशाच्या बळावर प्रयत्न केले पण यशस्वी झाले नाही. थोडा आवाज कड कर भैया, थोडा मोकळा कर. फार मोठा पॉप सिंगर आणि डान्सर होऊन गेला, त्याचं नाव मायकल जॅक्सन. एवढा श्रीमंत होता, एवढा लोक प्रसिद्धी त्याच्या पाठीमागं होती. तो जेव्हा मेला तेव्हा जगाची इंटरनेट व्यवस्था जाम झाली होती. इतकी त्याची लोकप्रसिद्धी होती. त्याच्या भोवती 8-10 डॉक्टरचा संच असायचा की तो डॉक्टरचा संच दिवसातून 4 वेळा त्याच्या तपासण्या करायचा. त्याचं जेवण आधी लॅबमध्ये जायचं. त्याला जे लागतं, जेवढ्या प्रमाणात लागतं तेवढं जेवण त्याचं तपासून जायचं. माझी जर किडनी खराब झाली तर किडनी द्यायला कोणी तयार आहे का, असे डोनर त्याने तयार करून ठेवले होते. लिव्हर ट्रान्सफर करता डोनर तयार करून ठेवले होते. आणि एवढा गडगंज श्रीमंत होता, त्याला अमरही व्हायचं नव्हतं, त्याला फक्त 100 वर्ष जगायचं होतं. पण एवढा पॉप सिंगर सुद्धा वयाच्या 40शीतच त्याचा निकाल लागला. पैशाच्या जोरावर नाही अमरता मिळवता आली, काही बुद्धीच्या बळावर प्रयत्न केले. हो, गरुडाचंच उदाहरण काय? हो, गरुडाचं उदाहरण आहे. ऐक म्हणले, गरुडा तुझी आई यम भेटीला आला की दुसऱ्या दिवशी जाईल. यम भेटीला आला, माझ्या आईला नेला आला की उद्या येतो की काय, अशी भीती गरुडाला निर्माण झाली. पण जाता जाता यम हसला. मग शंका अजून दाटावली गरुडाची. गरुडानं आई घेतली आणि हिमालयाच्या अशा दरीत नेऊन ठेवली की यमाला सापडू नये म्हणून.
यमाला सापडू नये म्हणून एवढी दरीत नेऊन ठेवली. बघता काय दुसऱ्या दिवशी आई गेलीच. गरुडानं विचारलं का हो तुम्हाला सापडली कशी आई? म्हणे तू कुठे नेऊन ठेव आम्हाला सापडते. कारण काळाची व्याप्ती जवळजवळ ब्रह्माच्या जवळ आहे. जग जेवढे तेवढी काळाची व्याप्ती आहे. पाहे पाक केवढा पसरला असे चवडा आणि करुनिया माझी वडा आकार गज. जेवढा आकार आहे तेवढा आयमाचा आहे, तेवढा आवाका यमाचा आहे. यम कसा आहे? तयार आहे आपल्याला खाण्याकरता. तुम्हाला उदाहरण देतो. यमानं कसा आ केलाय. पाणीपुरी माहिती आहे तुम्हाला? पाणीपुरी पाणीपुरी नावाचा पदार्थ असा आहे वैभव महाराज, प्रतिष्ठा ठेवून खाताच येत नाही. लाडू प्रतिष्ठा जपून खाता येतो, हळूच फोडायचा, हसवून जायचं. सुंदर आहे, छान आहे, मस्त झालाय म्हणता येतं. पण पाणीपुरीला लाज सोडावं लागते. कोणी असो हा करावं लागतं. विश्वरूप दर्शन त्यातले त्यात चांगला असला ठीक, पण गुटखा खाणाऱ्या आपलं जाऊ द्या जे असेल ते. असं आ करावा लागतो तेव्हा पाणीपुरी खाता येते. पण आ केवढा करावा लागतो? जेवढी पाणीपुरी तेवढा आ करावा लागतो. तसा ज्याचा जेवढा आकार तेवढा आ करून यम उभा आहे. कळतं म्हणले. पण तुम्ही काल जाताना का हसले म्हणे यमा? काय नाही रे म्हणे गरुडा, मला असा प्रश्न पडला होता की तुझ्या आईचं कारण माणसाचं मरणाची वेळ, मरणाचं स्थळ ही ठरलेली आहे. तुझ्या आईचं मरण तेवढ्या दरीत आहे, एवढ्या दरीत तिला कोण येईल? मला असा प्रश्न पडला होता आणि माझ्या लक्षात आलं तूच नेशील म्हणून मी हसलो होतो. पण त्याच्या आईचं मरण तिथं होतं, लपून गरुडानं मृत्यूच्या भीतीने तिथंच नेऊन ठेवलं. कर्मत्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारिकी होऊनी ठाके, ज्ञानोबराची भाषा आहे. तात्पर्य चांगल्या चांगल्याला चुकलं नाही. हो, 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 10 भी मर गए, मर गए 10 भी मर गए, भी मर गए 10 भी मर गए, मर गए 88, मर गए 88, मर गए 88, मर गए 88. 33 कोटि देवता मर गए, 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी चमका आज खड़ा था दे, तो क्या जाने लड़का दे, चमका आज खड़ा था दे, तो क्या जाने लड़को, चमका आज खड़ा था दे, तो क्या जाने लड़का दे, चमका आज खड़ा था दे, तो क्या जाने लड़का दे. तुम्ही काय करायचं आता? नाचायचंच नाही ठोबा शिवाय. खन खन टाळ वाजवायची. एक तर ते टाळ 2-3 रंगाचे. तू वाजव रे टाळ, तू वाजव. हा खरात महाराज होऊन जाऊ द्या तुमचा बिचाल. असं हा न मिळती एका एक जय नगरीचे लोक. एका स्वरात एक नाही म्हणून तुम्ही आता एकच करा, जीव लावून वाजवा. बाबा तुम्ही बसून खावा ना पण वाजवा. असो 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी चमका आज तड़ाका बे, तो क्या जाने लड़का बे. सगळे बे. मग महाराज शक्य नाही का मग अमर होणं? आहे ना, आहे ना. अहो तुम्ही तर मला सगळे मेले, पण या सगळे जरी मेले तर या जगात एक नाही ना मेले. मरण माझे मरोनी गेले, 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 मरण माझे मरोनी गेले.
पुशिले बुड पुशिले आव पुशिले बुड पुशिले मज केले मज केले गाव पुशिले ऐका ना, 100 किलोचं पोतं उचलण्याची कुवत आमची नाही याचा अर्थ जगात कोणाचीच नाही असं नाही. आहेत 100 किलोचं पोतं उचलणारे. 1 कोटी हिरा घेण्याची लायकी आमची नाही याचा अर्थ जगात कोणाचीच नाही का? आहे ना, आहे ना. तसं मृत्यूपर विजय प्राप्त करणं, अमर होणं ही कुवत आमची नाही याचा अर्थ कोणाचीच नाही असं नाही. साधूच जीवन आहे की ते मात्र अमर झाले. ते कसे झाले तर अभंगात प्रवेश केल्यावर आपण विचार करूच. हो, मरण माझे मरून गेले मज केले अमर. महाराज कोण अमर झाले? साधू संत अमर झाले. का बरं? कीर्तनाचे 51,000 रुपये घेत होते का ते? पैशामुळे नाही अमर झाले ते. पैसा जवळ केला म्हणून अमर झाले. सत्ता जवळ केली म्हणून अमर झाले. मग या जगात सत्तेच्या नादी लागणारे अमर होत नाहीत, पैशाच्या नादी लागणारे अमर होत नाहीत. मग अमर होतात कोण? महाराज म्हणला तोच अमर होतो जो परमात्म्याची शरणागती करतो. हा निर्णय महाराज प्रथम चरणात देतात. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर अनुसरे तो अमर झाला, 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 अनुसरे तो अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, हाताळला संसार, हाताळला संसार, हाताळला जगात तो अमर झाला, बाकी सगळे मेले. तो मात्र अमर झाला. कोण? जो देवाला शरण गेला. हो, उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. अनन्य गतीने देवाला शरण गेले ते अमर झाले. महाराज लोकाला बनवावं ते आम्हाला नका ना बनवू. आम्ही पाहिलं ना साधू संत, काय काय साधू कॅन्सरनं मेले, काही साधू संत ठेचून मेले दगडाखाली.
चोकोबाऱ्यासारखे. आणि खुशाल म्हणतात तुम्ही अमर झाले. ऐका, आपण पाहतो ते अमरत्व वेगळं आणि संतांना अपेक्षित अमरत्व वेगळं. निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगामध्ये 3 प्रकारच्या अमरत्वाचा विचार नामदेवरायांनी केला. त्या 3 अमरत्व कोणते आहेत? गेले ऋषीश्वर, अनादि जे आदी. ऐका बरं, लय गोड प्रमाण आहेत. गेले ऋषीश्वर, अनादि जे आदी, राहिल्या समाधी जगा माझी. साधू समाधीने अमर राहिला. नामा म्हणे देवा, गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. साधू ज्ञानाने अमर राहिला. गेले दिगंबर, ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू कीर्तीने अमर राहिला. साधू कीर्तीने अमर होतो, साधू ज्ञानाने अमर होतो, साधू समाधीने अमर होतो. आपण त्र्यंबकेश्वरला जाणारी वारकरी मंडळी आहोत. मंडळी ऐका, त्र्यंबकला गेल्यानंतर निवृत्तीनाथाच्या समाधीजवळ एकच समाधी का खूप समाधी आहेत तिथे? नाही, मंदिरात एक आहे, पण मंदिराच्या बाहेर किती समाधी आहेत? पण पूजा किती समाध्यांची? बाकीच्याची का नाही? कारण साधू समाधीने अमर आहे, समाधीत अमर आहे, समाधीने अमर आहे. 2 घटना सांगतो, सत्य घटना. एक इतिहासातली आहे की ज्ञानोबा राय नाथाच्या स्वप्नात गेले. नाथा, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली रे. 12व्या शतकात ज्ञानोबाराने समाधी सोहळा घेतला की जो आपण आता 728वा समाधी सोहळा संपन्न करतो आहोत. आता 4 दिवसावर किती? 728 वर्ष झाली ज्ञानोबाराच्या समाधीला. 728 तेव्हा. आणि नाथाचा काळ 300-350 वर्षापूर्वीचा आहे. 300-350 वर्षापूर्वी म्हणजे ज्ञानोबाराला जाऊन 300 वर्ष होऊन गेले होते. आणि नंतर त्या समाधीमध्ये नाथ गेले तर ज्ञानोबारासोबत ज्ञानोबाराय बोलले. परब्रह्म केवळा बोलतशी आहे ना, बोलते. तुम्हाला अजून घटना सांगतो. आजही तुम्ही जर तेरला गेले, तेरला, कुठं? तेर, धाराशिव जिल्ह्यात गोरोबा काकाच्या समाधी स्थळ तेर आहे. त्या मंदिरात जर पाहिलं वैभव महाराज, त्या मंदिराचा बाहेरची जी भिंत आहे ना, कशी आहे माहिती आहे का? असा चौकोनी भिंत असते कधी मंदिराला, पण तिथे एक अशी भिंत आहे, इथं तिरकी आणि पुन्हा अशी भिंत आहे. असा कोपरा बाहेर काढलेला आहे. अजून जाऊन पहा बारकाईने. तो कोपरा का बाहेर काढला? जेव्हा त्या भिंतीचं बांधकाम चालू होतं, कोण्या त्या भिंतीचं पाया खोदत होते, ते एक असा दगड लागला. तो दगड काढण्याकरता मजुरांनी दगड बाजूला केला तर त्या विवरामध्ये एक साधू होता आणि त्यानं वर पाहिलं आणि विचारलं, रामजी की बारात कहा तर काही आहे? ते घाबरले लोक, ते झाकून ठेवलं आणि ती भिंत बांधायची कॅन्सल केली आणि ती भिंत तिरकी घेतलेली आहे. आताही 50-60 वर्षापूर्वीचा हा काळ आहे ते भिंत बांधण्याचा. म्हणजे साधू समाधीत काय आहे? अमर आहे. तुकोबऱ्यासारखा साधू देहाने अमर आहे, न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली. अमर आहे. चला, समाधीने अमर, साधू ज्ञानाने अमर. कालचा पेपर आज वाचावा वाटतो का? नाही. काही काही कादंबऱ्याला लय प्रतिष्ठा प्राप्त झाली महाराज. ययाती, युगंधर, मृत्युंजय, रेकॉर्ड ब्रेक प्रसिद्धी आहेत ह्या कादंबऱ्यांच्या. तरी त्या कादंबऱ्या किती वेळा वाचतात माणसं? एकदा नाही तर 2दा. पुन्हा ते ज्ञान शिळ होत. पण ज्ञानेश्वरीचे 2500 पारायण केलेला माणूस मी पाहिलाय. किती किती? अहो किती? 2500 पारायण बाबा ज्ञानेश्वरीचे. आमच्या हरिभक्ती पारायण तांबे महाराज आहेत, आनंदित आहेत. ते कुठं कीर्तनाला जात नाहीत, कोणाकडे जात नाहीत, कोणाकडे येत नाहीत. फक्त ज्ञानेश्वरी घ्यायचं पारायण करायचं. 2500 पारायण पूर्ण झाली. तुम्हाला अजून एक घटना सांगतो ताई. जिल्हा नगर, तालुका नेवासा, शेवगाव, तिथे टाकळी नावाचं गाव आहे. तिथं खरड पाटील म्हणून आमचे प्रेमातले आहेत. त्या खरड पाटलाच्या बायकोने ज्ञानेश्वरीचे 1100 पारायण केलेत. किती किती? 1100. काय काय बाया मनात म्हणत असत्या, रिकाम टेकडी असेल. अहो तिला लेकरं बाळेत, नातू पंतू आहेत सगळे. ती बाई नवऱ्याला म्हणते, अहो मला कोण्या पाहुण्याकडे पाठवू नका, दिवाळीला पाठवू नका, फक्त आळंदीला 10 दिवस पाठवा. आणि लाज वाटते आम्हाला, सांगण्याचा अधिकार नाहीये. दीपक महाराज, ती बाई 10 दिवस राहायला येते आळंदीत आणि 10 दिवसात आजम वृक्षाच्या झाडाखाली 10 पारायण करून जाते. रोज एक पारायण.
असं त्यांचा स्टॅमिना आहे. 10 तासात ज्ञानेश्वरी वाचतात त्या, 10 तासात. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं तेज त्या माता माऊलीच्या चेहऱ्यावर असं आहे, कोणताच माणूस त्या बाईकडे 5 मिनिटं बघू शकत नाही. हे तेज आहे. तरी अजून वाचावेशाच वाटतात, वाचाय वाटतात. एक सोलापूरमध्ये माता माऊली आहे, तिनं ज्ञानेश्वरीचं पारायण कसं केलं सांगू? ऐका. एक ओवी लिहायची, ती पाटावर मांडायची, त्याची षडोपचारे पूजा करायची, त्याचं विसर्जन करायचं. पुन्हा दुसरी ओवी लिहायची, ती पाटावर मांडायची, त्याची षडोपचारे पूजा करायची, 108 वेळा तिचा जप करायचा, मग विसर्जित करायची. अशी ज्ञानेश्वरी पाठ केली. त्या बाईला एवढी सिद्धी प्राप्त झाली त्या ज्ञानेश्वरी वाचून, विंचू जरी चावला ती ज्ञानेश्वरीतली एक ओवीचा पारायण करायला होती, विंचू उतरतो. तुम्हाला अजून सांगतो, ज्याला झोप येत नाही त्याने मी सांगतो ती ज्ञानेश्वरी ती ओवी तिचं पारायण करायचं, जप करत झोपायचं. झोप लागलीच पाहिजे, गोळी घ्यायची गरजच नाही. सांगू ती ओवी, पण ती कीर्तन झाल्या त्याची फी वेगळी. एका फी मध्ये काय काय ऐकून घेता तुम्ही. असो, तात्पर्य अशा सिद्ध्या प्राप्त होतात. असे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, असे ज्ञानेश्वरीचे पाठक. तुम्हाला खोटं वाटेल, आळंदीमध्ये आमचे पितांबरभाऊ शास्त्री आहेत, बोधेबाबाची सेवा करणारे. ते एका दिवसात, ऐकताय का तुम्ही, सकाळी 4 ते संध्याकाळी 10 पर्यंत मांडी घालतात. कधी कधी सकाळी 4 तर संध्याकाळी 10 पर्यंत मांडी घालून बसतात आणि एका बैठकीत गाता ज्ञानेश्वरी दोन्हीचे पारायण करून टाकतात. काय साधना करतात महाराज माणसं. हो, पण समाजात ही नाहीत ना. समाजाला आशांची गरज बी नाही. त्यांना फक्त असं पाहिजे, जेव्हा नवीन पोपट हा. तुम्हाला ठेका बी जमतो का? अशा बऱ्याच पोपटाला साथ करता तुम्ही. असं मंडळी, ज्ञान शिळ होत नाही, ज्ञानानं अमर आणि साधू कीर्तीने अमर. 25 वर्षापूर्वी या देशाचा पंतप्रधान कोण होता हे आठवण्याकरता आम्हाला डोकं खाजवावं लागेल. पण 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबाराय आठवायला कोणाला काहीच कष्ट घ्यावे लागत नाही. यात साधूच्या कीर्तीची अमरता आहे. म्हणून अनुसरे तो अमर झाला. अजून त्याला काय फळ प्राप्त झालं? तो अमर झाला, सर्वांगाने अमर झाला. अंतरला संसार, परमार्थ करणाऱ्यापासून संसार दूर होतो. गण आणि गोत्रज. तुम्हाला काय वाटतं, परमार्थिकाला पाहुणे रावणे लय गोड बोलतात का? अरे, मी माझा अनुभव सांगतो. जेव्हा मी या क्षेत्रात आलो ना दीपक महाराज, तेव्हा आमचे पाहुणे आमच्या आईला म्हणायचे, साळू, तिच्या माहेरचे साळू म्हणतात लाडांना, माझ्या आईचं नाव सुनीता आहे. साळू, तुझा वनवास काय संपणार नाही म्हटले. एक पोरगा टेम्पो चालवतो त्याचं काही चलं ना, एक वकीलकी शिकतो ते नीट पास व्हाय ना, आणि इथं टाळकुट्यात झालं म्हणले. एक पाहुणे आमच्या आईला म्हणली, काय पोरगा आळंदीला पाठवलो, काय मिळतं तिकडं? एखाद्या कपड्याच्या दुकानानुसार कपडे विकायला ठेवला असता तर 200-300 रुपये महिना कोणी दिला असता? तेव्हाचा रेट आहे 200-300 कोणी दिला असता महिना. असं जी बोलत होती तिचा पोरगा जज आहे आणि मी महाराज आहे, त्याला जड आहे मी. नुसतं माझ्याकडे बघू नका, सगळ्या अंगानं जड आहे. पाहुणे रावणे नीट बोलत नाहीत परमार्थ करणाऱ्याला. गेले याचे मनुष्य पण येणे सांडियेलीलाच, अंतराला संसारा. ऐकलं का मंडळी? ही फलश्रुती त्या साधूला प्राप्त होते. पण का महाराज, केवळ मृत्यूच दुःख जीवा पुढं नाही, जीवा पुढं गर्भाचंही दुःख आहे. त्याचं काय होतं? न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास,
देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विष्णूचे दास जे देवाला शरण गेले ते मरतही नाही तर पण आता जन्माला सुद्धा येत नाहीत. नाही आम्हा जावे मरावे लागत. जन्म मरण संपणं लय गरजेचं आहे. कारण जीवाला जेवढे दुःख आहेत ना ते जन्म आणि मरणाच्या मधातच आहेत. सकाळी दुःखे धामे आणि भुंजत अति मृत्यू जन्मे. तुम्हाला पटवून देतो. महाराज गुडघे दुखतात, महाराज पोट दुखतं, महाराज डोकं दुखतं, महाराज डायबिटीस आहे, महाराज अल्सर आहे, महाराज बीपी आहे, महाराज आमका रोग आहे, महाराज टीबी आहे, महाराज कॅन्सर आहे. ही सगळी रोग माणसाला काय आहेत? त्याचं कारण आहे का? माणसाचे गुडघे का दुखतात? जन्माला आले म्हणून. माणसाचे गुडघे का दुखतात? जन्माला आले म्हणून. माणसाचे गुडघे का दुखतात? अजून मेले नाही म्हणून. जन्माला यायच्या आधी गुडघे दुखत नाहीत, मेल्यावर गुडघे दुखत नाही. जन्माला यायच्या आधी लोकांचा त्रास नाही आणि मेल्यावरही लोकांचा त्रास नाही. त्रास कधी आहे? जन्मापासून मरणापर्यंत त्रास आहे, मेल्यावर नाही त्रास काही. हो, ज्ञानोबाची उभी देतो. हा, माझ्याकडे एक असं जालिम औषध आहे, इतकं भारी औषध आहे. रोग अनेक, औषधी एक. एकदाच घ्यायचं ते औषध, तुम्हाला कोणताच रोग पुन्हा होणार नाही. एकच औषध आहे. तुम्हाला पुन्हा डायबिटीस कधी वाढणार नाही, कमी होणार नाही, बीपी लो हाय होणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही, काहीच नाही. लय भारी औषध आहे. सांगू का? औषध असं आहे, संध्याकाळी झोपताना 1 ग्लास राऊंड अप घ्यायचं. काय घ्यायचं? राऊंड अप घ्यायचं. ते एकदा औषध ग्लासभर घेतलं की पुन्हा माणसाचं काही दुखत नाही. निवटलियाचे जैसे पोट न दुखे, ज्ञानोबराची भाषा. मी तुम्हाला घेण्यात प्रवृत्त करते, पण एक सांगतो, माणसाला सगळा त्रास जन्म आणि मरणाचा आहे. आणि या देवाला शरण गेल्यामुळे अनुसरे तो अमर झाला, मरणरहित झाला. आणि अनुसरे तो विष्णूचे दास कधी गर्भवास न देखते. आता त्यांना गर्भवास नाही अशी फलश्रुती त्यांना प्राप्त होते. पण महाराज, तो परमात्मा तिथे, भगवत भक्त इथे, तो काळजी घेतो का? म्हणे घेतो. पण काळजी कशी घेतो? विसंबेना माता बाळ, विसंबेना माता बाळ, माता बाळ, विसंबेना माता बाळ, विसंबेना
नातं जुळतो देवाशी शरण गेल्यावर. म्हणजे जसं आईचं आणि लेकराचं नातं असतं तसं. विसंबेना बाळा माता. आई कधीच लेकराला विसरत नाही, कधीपासून विसरत नाही. ज्या दिवशी तो गर्भात येतो तेव्हापासून तर ती मेली तरी लेकराला विसरत नाही. मला तुमची आई सांगता यायची नाही, माझी आई सांगतो. आई लेकराला कशी विसरत नाही? जिचे बिडे बाळ प्राण तियेचा विकळ, माय कशी असते ऐका. आमचं जीवन रस्त्यावरचं जीवन. कधीच आम्ही अंधार पडायच्या आत घरात नाही, उजडल्यावर घराच्या बाहेर नाही. कधी आमचा रात्रीचा प्रवास. श्रावण महिना होता, श्रावण 2 वर्ष झाले. आईचं लेकराचं नातं आहे का कसं असतं. श्रावण महिना होता, चांगला तो दिवस मला आठवतो. अहमदपूर, लातूर जिल्हा. तिथं रात्रीचं कीर्तन केलं. सकाळी संभाजीनगर जवळ काला होता आणि सिमेंट रोडचं काम चालू होतं. स्टार रोड मस्त, ट्रॅफिक नाही, काय नाही. रोड झाल्यासारखं वाटलं. 120च्या स्पीडनं गाडी होती आपली, टाटा हॅरियर. किती? 120च्या. पण पावसाळ्याचे दिवस होते, सिमेंट रोडची खटकी आली आणि तो मुरुम सगळा वाहून गेला होता पावसाने. आणि ते मुरुमाची ते सिमेंट रोडची खटकी लई कठीण असते. 1-1.5 फुटाची तर नक्कीच असते. 120च्या स्पीडनं गाडी जी त्या खटकीवरून उडाली, अशी जोरात आदळली. एअरबॅग ओपन झाल्या, एवढी आदळली. एअरबॅग ओपन झाले. त्या एअरबॅग मध्ये एक गॅस भरलेला असतो. आपल्याला वाटतं पेट घेतला असं होईल म्हणून एक सांगून जातो. त्या एअरबॅग मध्ये गॅस असतो. कदाचित गाडी जर पेटली तर आतला गॅस आपलं ते जे हे अग्नी तो विजावा म्हणून असा तो एक प्रकारचा गॅस, म्हणजे तो नायट्रोजन काहीतरी असतं, जे काय असतं ते विजवणारा वायू असतो त्याच्यामध्ये. एकदम गाडी धुपन झालं. मला वाटलं गाडीनं पेट घेतला. आणि किती वाजली होती दीपक महाराज? रात्रीचे 2:30. किती वाजले होते बाबा? 2:30 वाजले होते. मला गाडीनं पेट घेतला. मी ड्रायव्हरला म्हटलं काय होते गाडीचं? पटकन खाली उतर. महाराज आम्ही गडबडीने खाली उतरलो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला खर्चटलं सुद्धा नाही. पण जरी काही झालं नाही, माणूस घाबरतं का नाही तशा प्रसंगाला? पूर्ण घाबरून गेलो. तुम्हाला खोटं वाटेल मंडळी, आईचं प्रेम काय असतं पहा. ही घटना 2:30ला घडली आणि 2:45च्या दरम्यान माझा फोन वाजला. रात्रीचा कोणाचा फोन आहे? फोन घेतला, माझ्या आईचा फोन होता. किती वाजता? 2:45 वाजता माझ्या आईचा फोन होता. आम्ही आईला अक्का म्हणतो, दीपक महाराजाला माहिती. आणि आईचं नाव दिसलं, माणसा संकटात आपलं कुणी आलं तर कसं वाटतं? भरून येतं. मला रडायला आलो महाराज. माझ्यावर संकट आलं, नाहीचा फोन आला. पण मला आता जर मी रडलो हे जर तिनं ऐकलं तर स्वतः झोपणार नाही, घरात कोणाला शांत झोपू देणार नाही. मी तसंच रडणं दाबलं. फोन उचलला. म्हणलं जयहरी, काय झालं अक्का? पुढचं वाक्य ऐका बरं, खोटं वाटेल तुम्हाला. माझ्या पुढचं वाक्य म्हटली, तू कसा आहेस? तू कसा आहेस? मला काय झालं? माझी आई म्हणली, अरे अर्धा तास झाला मला झोपच येईना, मला तुझीच आठवण यायला लागली म्हणून घाबरत घाबरत फोन केला तुला. पुन्हा रडणं दाबलं. म्हणलं तू शांत झोप, सकाळी बोलू. हे कनेक्शन काय हो? हे काय कनेक्शन आहे? याचं एकच कनेक्शन आहे, ती माता आहे, मी तिचं लेकरू, एवढंच कनेक्शन आहे, बाकी काही नाही. म्हणून या ठिकाणी ना जी माता गेली ना, साखराबाई, ह्यांना 2 मुलं 2 मुली. संगीताताई आणि लताताई या 2 मुली आहेत. मला वाटतं विलास भाऊ आणि संजू भाऊ ही 2 मुलं आहेत. त्यात संजू भाऊ गेले, वडीलही गेले. म्हणजे लताताई संगीताताई त्यांच्या घरी फार सुखी असतील. त्यांचे नवरे जीव लावणारे असतील, त्यांचे लेकरं आज्ञाधारी असतील, त्यांना सोन्याचा घास असेल, सगळं काय असेल. बाईला सोन्याचा घास जरी चालला असला, माझ्या लताचं काय चाललं हा पाठवून हात फिरवणारे मायबाप पाहिजे असतात माणसाला. जगाचं स्तुती वेगळी, बापाचं कौतुक वेगळं असतं, मायबापाचं कौतुक वेगळं असतं. जगाला किती देऊ द्या. म्हणून तुम्हाला घटना सांगतो,
विज्ञानानं मान्य केलेली घटना आहे. आमच्या भाऊजाईला 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली आणि पोरग फक्त 650 ग्रामचं झालं. किती? फक्त 650 ग्राम. डॉक्टरनं त्याला आयसीयू मध्ये टाकून दिलं. आई एकीकडं आणि पोरग एकीकडं. त्या लेकराचं वजनच वाढना. महिनाभर ते ऍडमिट, पण प्रगतीच काही नाही. शेवटी कंटाळले घरचे. नेमकं काय, आपण डॉक्टर बदलायचा का काय म्हणून आम्ही निर्णय घेतला. ते पहिले हॉस्पिटलवाले सोडत नव्हते. आमचे भाऊ वकील आहेत. थोडं त्यांनी दामधटी करून ते पेशंट तिथून काढला आणि दुसऱ्या एका साध्या डॉक्टरकडे गेलो. त्या साध्या डॉक्टरकडे जेव्हा ते लेकरू नेलं, आम्ही पेशंट नेलं, ते लेकरू कुठे आहे म्हणे इकडं होतं. आई कुठं? तिकडं. वाढेल कसं म्हणे? ते लेकरू आईच्या जवळ द्या म्हणे. आणि मग ते लेकरू आईच्या जवळ दिलं. महाराज, त्या आईला आपोआप पाना बी फुटला आणि लेकरूही वाढलं. ते डॉक्टरनं सांगितलं असं असतं म्हणे, टोपलं भर गोळ्या एकीकडं आणि आईची उभी एकीकडं असते. तसं जगानं दिलेलं कौतुक, साड्या, बांगड्या, माता मौल्यांच्या दृष्टीने माणसाचा केलेला मान सन्मान हा एकीकडं, आणि माझ्या बाळाचं काय चाललंय हे मायचा आणि बापाचा हात एकीकडे असतो, हा एका बाजूला असतो. म्हणून संगीताताई, लताताई वडील जरी गेले तर आईच्या भरोशावर त्यांना माहेर पूर्ण होतं, वादच नाही. पण माई गेली गेल्या वर्षी, वाटतं का नाही पोरकं माहेर आता नाही. जीव लावणारी भाऊजही असे, जीव लावणारे भाऊ असतील, कमी न पडू देणारं सगळे पुतणे असतील, भाचे असतील, सगळे असतील. पण मी कोणाची निंदा नाही करत, पण माय ते मायन बाप तो बापच, हे ध्यानात ठेवा. आई एक क्षण सुद्धा विसरत नाही. आई किती गरीब आहे, आई किती छोट्या घरात आहे, याला अर्थ नाही. आई मला किती देऊ शकते याला अर्थ नाही, पण त्यांनी वाहिलेली काळजी. घटना सांगतो, माझ्या बापाचं आयुष्य गेलं महाराज मोलमजुरी करण्यामध्ये, आयुष्य मोलमजुरीत गेलं. आता माझ्या वडिलाचं वय वैभव महाराज 80+ आहे. आता त्यांचं वय आरामाच आहे की नाही. पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमच्या भावानं आता काही जमीन घेतली, शेती घेतली. आमच्या वडिलाला पुन्हा तारुण्य आलंय, कारण आतापर्यंत लोकांच्या शेतात काम केलं, आज मालकीच्या शेतात काम करतोय. महाराज 80 वय बाबा माझ्या वडिलाचं, पण माझा बाप दिवसभर शेतात काम करतो. गडी ठेवलाय तरी बाप काम करतो. गेल्या वर्षीची घटना अशी आहे, सोयाबीनचे दिवस महाराज. मी रात्री गेलो मळ्यामध्ये, तर वडील दिसले नाही मला घरात. मी आईला विचारलं, आका दादा कुठे आहेत? तोच बघ म्हणली, आता कुठे आहेत? आका म्हणलं नेमकं कुठे आहेत? सोयाबीन मध्ये जाऊन झोपलेत म्हणे. मी तेवढ्या रात्री गेलो सोयाबीन मध्ये, दादा इथं का झोपले? काय नाही म्हणले, महाराज काल रानडुकरं आले आणि खळाभर रान खोंदळून गेले म्हणे. असे रोज गेले तर आपल्या पदरात काय पडेल म्हणले. म्हणलं दादा, पण त्या एखाद्या डुकरानं तुम्हाला काय विजा केली तर हे कितीत पडेल हो? हे सोयाबीनला आग लागू द्या, आम्हाला तुम्ही महत्वाचे, आम्हाला तुम्ही महत्वाचे. आम्ही दादा काळजी नका करू तुम्ही, देव जे येतं ते देईल. महाराज त्या दिवशी तर माझा बाप आला बरं घरी झोपायला, पण नाही हो, बाप काळजी कसा वाहतो. सोयाबीन होईपर्यंत बाप सोयाबीन मध्ये झोपला. काय सोयाबीन होतं एका खळाभर रानामध्ये? 1 गोणी, 2 गोण्या, 2 ते 2.5 हजाराचं. महाराज त्याच मायबापाच्या आशीर्वादावर त्यांची पोरं आज असे आहेत. आमच्या वकिलानं थोडीशी केसचा थोडा मार्गदर्शन केलं तर लोक तासात 5-5 हजार रुपये देतात. आणि आम्ही रोज एखाद्या घरी गेलो तर लोक चालता चालता 1,500-2 हजार आमच्या पायावर ठेवतात. ही पैशाची किंमत नाहीये. बापाचं प्रेम, आईचं प्रेम हे पैशाच्या तुलनेत नाहीये, हे प्रेम त्याच्याही पलीकडचं आहे. मी घडलेल्या घटना तुमच्यासमोर मांडल्या की टोपलंभर औषधानं जे काम नाही केलं ते आईच्या उभीने काम केलंय, ध्यानात ठेवा. म्हणून आई अशी लेकरावर प्रेम करत असते. विसंबेना बाळा माता तैसा लळा पाळावा, तसा देव आपल्या भक्ताचा लळा पाळतो. म्हणून भगवत भक्ताला जीवानं लवकर देवाला शरण गेलं पाहिजे. महाराज म्हणतात त्याचा मृत्यूचा आणि जन्माचा सुटण्याचा संबंध आहे. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. त्रैलोक्यात त्या परमात्म्याची ताकद आहे, आणि तो जर रक्षण करता झाला तर आपल्याला कशाचं आलं काळाचं भय, आणि आम्हाला कशाचं आलं गर्भाचं भय. विठोबा विठोबा
ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, त्रैलोक्यात ज्याची सत्ता आहे असा परमात्मा, म्याची नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता. अशी ताकद त्या परमात्म्याची आहे. आणि मग कसं आहे, हे होईल तैसे बळ फजित करावे ते खळ, पण मला तो हाताने रेटाय जोगा नाही. मग एक करा, ते गाव सोडून दुसऱ्या गावात राहायला जा, त्याला शरण जा, कारण त्याची काळावर सत्ता आहे. म्याची नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता. असं असल्यामुळे त्याला एकदा शरण गेलं की जन्म संपला, मरण संपलं आणि आपलं जीवन परिपूर्ण होतं. असाच उपदेश या मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांनी जो केला, आपण शिरोधार्य धरू, आपले जीवन तदांगाने परमार्थरत व्हावं अशी अपेक्षा ठेवून पूर्ण सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी पूज्यपाद मातोश्रींचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांना 2 मुलं, एक मधल्या काळात गेले, त्यांनी ते दुःख पचवलं. पती गेले, ते दुःख त्यांनी मागं टाकलं, कारण 2 मुली आणि 1 मुलगा, नातवंड पतवंड हे सगळे होते. आणि या परिवाराकरता जगता जगता एक मुलगा चांगली उद्योजक आहे, जे पुण्यामध्ये आहेत. आणि मला वाटतं आईचा एक नातू की तो देशसेवेमध्ये मिलिटरीमध्ये आहे. त्या मुलाची मोठी तळमळ, आपल्या आजीचा कार्यक्रम चांगला व्हावा, चांगला व्हावा, चांगला पार पडावा. पण त्याला सुट्टी मिळाली नाही. सुट्टी पासही झाली, पण ऐन वेळेला त्याची सुट्टी रद्द झाली. त्याला येता नाही आलं. पण सध्या तो सीमेवर आहे, मनानं मात्र तो सध्या वस्तीवरच आहे. कारण समाधान भाऊंनी मला त्याची सर्व माहिती सांगितली. मग ते असतील, त्यांचे सर्व नातवंड पतवंड असतील, यांना आजी जाण्याचं, मुलांना मुलींना आई जाण्याचं, सुनांना सासू जाण्याचं दुःख जे झालं, प्रभूनं ते सहन करण्याची ताकद त्यांना द्यावी अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आजच आपल्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. जे जे आमदार निवडून आले त्यांना शुभेच्छा देतो. जे काही पडले त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो. जो पराजित झाला तो थट्टेचा विषय करू नका, त्याच्या थट्टेचा विषय करू नका. त्यानं प्रयत्न केला, यश आलं नसेल. लोक अशी थट्टा करतात, असं सोशल मीडियावर सळू का पळो करून सोडतात पडलेल्या उमेदवाराला की त्याला बाहेर सुद्धा निघावं वाटत नाही. असं नाही, आपली संस्कृती तशी नाहीये. जे निवडून आले असतील ते कोण्याही पक्षाचे असो, त्यांचं अभिनंदन. जे पडले असतील त्यांच्याविषयी सहानुभूती. जे निवडून आले त्यांनी एक डोक्यात ठेवलं पाहिजे, मी का निवडून आलो, आणि जे पडले त्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे, मी का पडलो. जे पडले त्यांनी हे डोक्यात ठेवलं, मी का पडलो. आणि पुढच्या वेळेला त्या चुका ज्या घडल्या त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि जे निवडून आले त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की समाजानं आम्हाला का निवडून दिलं. पण काय 50% अधिकार आम्ही गमावलाय. 50% त्यांना हेच वाटायला लागलं, मी मताला 3000 वाटले म्हणून निवडून आलो, असं वाटायला लागलं त्यांना. पण तसं नाही. त्याचं एक कारण आहे, आम्ही 2-3 हजार रुपये घेतो आणि 5 वर्षाचं आमचं भवितव्य पणाला लावतो महाराज. म्हणजे एका पारड्यात आम्ही आपल्या भागाचा विकास एका पारड्यात टाकतो आणि 2 आणि 3 हजार रुपये, एक चपटीन, 1-2 वेळाचं ढाब्यावरचं जेवण एका पासंगात टाकतो. किती मूर्खपणा आहे आपला, किती मूर्खपणा आहे. तुम्हाला माझं सांगतो, माझं 19 तारखेला कीर्तन होतं पुण्याला, 20 तारखेला होतं धुळ्याला. मी पुण्याचं कीर्तन करून मानवतला परभणीला मतदानाला गाडी घेऊन गेलो आणि मग तिथून धुळ्याला गेलो. आमच्या भागातले जे काही कार्यकर्ते आहेत, महाराज तुम्ही एवढ्या लांबून आले, आईला घेऊन आले, आमक्याला घेऊन आले, हे डिझेल पुरतं राहू द्या. म्हणलं ह्याचं डिझेल घे व तुझ्या घरावर, मला नाही लागत. काय घ्यायचं हो. सांगण्याचं तात्पर्य, आपण तो अधिकार गमावलाय, पण जेवढा काही आहे ते त्याने भान ठेवावं. चला, त्यांनी वाटलेला पैसा काय शेतात घाम गाळून आणलेला नाही, कशाला बोलायचं आता, आहे ना. फक्त त्यांनी भान ठेवावं. ह्या लोकांनी आपल्यावर जर एवढा विश्वास दाखवला असेल तर या लोकांचं कल्याण करणं आपलं काम आहे. नाही तर आपण पुतळेवाडीत ते मुंबईत कल्याण मधातच भिवंडीच्या शेजारी, असं होऊ नये असा सद्भाव व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय